पर्यंत आवाज तर येईल सगळ्यांना. ठीक आहे. सो नमस्कार, मी अनन्या ठकार, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. तसं तर खूप टेक्निकल सेशन्स घेते मी, ट्रेनिंग घेते, प्रॅक्टिस पण करते. पण आज असं ट्रेनिंगच्या नाही, मोकळं बोलायचंय आणि तुमच्याशी बोलायचं म्हणून मी समोर आले की इथं जाऊन मार्गदर्शन करायच्या ऐवजी आपण बोलूया. म्हणजे मी एकटी बोलायच्या ऐवजी तुम्ही पण माझ्याशी बोला. जसं आत्ता मॅडमनी सांगितलं की कॉन्फिडंट राहा. तर असं वाटतं का तुम्हाला की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये? पण इथे आलं की काय होतं? विसरून जाता. घरी मैत्रिणीशी बोलताना, बहिणीशी बोलताना किंवा अजून कुणाशी बोलताना आपण खूप बिंदास बोलतो. पण इथे आलं की बोलत नाही. का होतं असं? कारण आपण जज केलं जातं. आपल्याला असं वाटतं की समोरचा काय म्हणेल किंवा येईल का नाही किंवा थोडीशी मनात शंका आहे किंवा आपल्याबद्दलच नाही तर बिझनेस बद्दलही जेव्हा आपण बोलतो तेव्हा थोडा कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो. तर जसं इथे मी विषय बघितले आदिश्री फाउंडेशनचे, त्याच्यामधले काही काही जे आहेत शिक्षण सगळ्यात महत्वाचं. तर शिक्षण, त्याच्यानंतर आहे तुमचं आर्थिक साक्षरता, टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहेत. बरोबर आहे बिझनेस करताना. आणि ज्या वेळेस आपण कॉन्फिडेंटली बोलायचं असतं तेव्हा आपल्याला आपल्या बिझनेस बद्दल ही माहिती हवी. म्हणजे आपण कसा बिझनेस करतो, कुठलं प्रोडक्ट करतो, साधारणपणे काय किमतीला विकतो, काय किमतीला आपलं ते बनतं, हे थोडं याच्याबद्दलही माहिती पाहिजे. म्हणजे जर ती माहिती, जसं आता मी बाईट्स पाहिले एक दोन, मॅडमनी सांगितलं की जर शक्य असेल तर तुमच्या बिझनेसचे आकडे पण सांगा. बरोबर आहे. पण जर मी आता तुम्हाला रॅन्डमली विचारलं की 2025-26 मध्ये काय विक्री केली तुम्ही, तर सांगता येईल? सांगा किती केली. अच्छा, प्रोडक्ट सांगा आणि मग सांगा. मी सर्वविरुद्धीशी काम करून आहे. अलिशांतारा ऑइल इंडस्ट्री, ऍक्च्युली म्हणजे ऑइल इंडस्ट्री कॅटरफिल्डची. तर एका वर्षामध्ये 8 करोड रुपये रेव्हेन्यू आहे. पण ह्या वर्षी मी 8 करोड तर नाही करू शकले, पण 5 करोडचा रेव्हेन्यू. व्हेरी गुड. किती छान वाटतं ऐकायला, सांगायला. बरोबर आहे. अजून कोणी शेअर करू इच्छित? कदाचित एवढा मोठा आकडा नसेल, छोटा असेल, पण माहिती आहे आपल्याला आपल्या बिझनेसची वर्षभरामध्ये किती विक्री झाली माहिती आहे? माझं नाव नेहा धारवे, माझं अरविंद फाउंडेशन आहे. त्याच्या सपोर्टने माझे 2 सलून आहेत. तर एका सलूनचं वार्षिक 12 लाखापेक्षा जास्त जातं आणि दुसऱ्या सलूनचं पण तेवढंच जातं. तर इन अन ॲव्हरेज 24 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणून 2 ओके. इकडे तेवढं कॉम्प्लिकेटेड जाणार नाही मी. पण जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा कितीतरी महिला आतून त्यांना वाटत असेल बोलावं, पण उभं राहत नाही. बरोबर आहे. कारण हे आकडे किंवा हा अभ्यास आपण रोज नाही करत. जे करतात त्यांना खूप फायदा होतो. सो थोडंसं मी असं पण मार्गदर्शन करेल की फक्त प्रोडक्ट नाही, तर थोडंसं तुम्ही तुमचे खर्च, तुमचं सेल किंवा तुमचे नंबर्स बिझनेसचे याच्यावर पण तुम्ही थोडंसं आता काम केलं पाहिजे. म्हणजे एक स्टेप आपण आता पुढे पण गेलं पाहिजे की किती विक्री आहे, किती खर्च आहे. उद्या जर तुम्हाला कुठले ऑर्डर नवीन मिळत असतील किंवा जसं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही जाता तर तिथे काय गोष्टी बघितल्या जातात, कसे मार्जिन्स ठरतात, कसं प्रॉफिट बनतं, ते थोडं थोडं तुमचं तुम्हाला आलं पाहिजे. माझा असा एक अनुभव आहे, जेव्हा पण मी महिलांसोबत बोलते, म्हणजे इवन चांगले चांगले उद्योजिका आहेत, पण त्यांना जर असं मी विचारलं असे प्रश्न काही की मार्जिन्स माहिती आहेत का किंवा काय, तर खूप खूप वेळा मला असं उत्तर आलंय की माझे मिस्टर तर बघतात आणि मी फक्त प्रोडक्टवर काम करते. हे खूप कॉमन ऐकलेलं आहे मी. आणि असावं, दोघांनी मिळून नक्कीच करावं, त्यांचं सपोर्ट असणं खूप आवश्यक आहे. पण जेव्हा तुम्ही उद्योग करता तेव्हा थोडं तुम्हाला पण माहिती पाहिजे. तुमच्या नावावर कर्ज घेतले, किती कर्ज आहे हे पण माहिती पाहिजे, किती फेडायचे उद्या तुम्हाला. तर या सगळ्या दृष्टीने एक स्टेप आपण आता पुढे गेलं पाहिजे की फक्त प्रोडक्ट नाही तर थोडंसं आर्थिक ज्ञान म्हणजे आर्थिक साक्षरता याच्यावर पण काम केलं पाहिजे. त्याच्याने काय होईल की तुमचा हे जो आपण बोलतोय की कॉन्फिडन्स, बोलायचा कॉन्फिडन्स जो आहे तो एक अजून वाढेल.
तुम्ही अजून फक्त प्रॉडक्ट नाही तर त्याच्याबद्दलचे आकडे, ते आपण कसं पुढे नेलं, साधारणपणे किती आधी होता बिझनेस, आता कसा झालाय, कसा तो वाढवलाय, किंवा तो वाढवण्यासाठी आपल्याला जे डिसिजन घ्यावे लागतात. म्हणजे काही निर्णय असे असतात की आता जसं मॅडमनी सांगितलं की टॅक्ससाठी आम्ही 2 काढले, बरोबर आहे. हा निर्णय घेताना पण तुम्हाला साक्षरता म्हणजे आर्थिक साक्षरता लागणार आहे. कारण एकाचे 2 युनिट करायचे का, किंवा आपण एखादं प्रोडक्ट बाहेरनं बनवून विकायचं का, किंवा अर्ध आपण मार्केटमधनं घेऊन त्याच्यावर पुढे काम करायचं का, असे जे निर्णय असतात त्याच्यासाठी तुम्हाला आर्थिक साक्षरता किंवा फायनान्शियल लिटरसी जसं आम्ही म्हणतो, तर ते पण महत्वाचं आहे. थोडंसं मला असं वाटतं महिलांनी याच्याकडे पण लक्ष द्यावं. छोट्या छोट्या पद्धतीने आपले हिशोब काय असतात ते समजून घ्यावेत. त्याच्यानंतर बँकेत जावं. खूप मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की महिन्यातनं एकदा का होईना बँकेत जावं आणि बघावं बँकिंग कसं चालतं. कधीतरी जेव्हा आपण जातो ना तेव्हा खूप अडतं, वैताग होतो, असं वाटतं उगीच गेलो आपण, इथले लोक कामच करत नाहीत. आपण रेग्युलरली गेलं बँकरशी. आणि एक अजून पण सांगते की बँकरशी पण रिलेशन खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही बिझनेस करता ते तुम्हाला जेव्हा रोज बघतात किंवा महिन्यातनं एकदा बघतात तुमच्या एक बिझनेसचं अकाउंट तिथे आहे, तर ते स्वतःहूनही तुम्हाला ऑफर करतात की येस आमच्याकडे नवीन स्कीम आलेल्या आहेत, तुमचं बिझनेसचं अकाउंट आहे, तुम्ही रेग्युलरली येता, तुम्ही काही व्यवहार करता, तर तिथनं सुद्धा समोरनं तुम्हाला मदत मिळते. सो नुसतं अभ्यास नाही तर थोडंसं एक बाहेर पडणं, इंडिपेंडेंटली ते त्याच्यावर काम करणं हे पण तितकंच आवश्यक आहे. त्याच्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजे जसं मॅडमनी पण सांगितलं की सोशल मीडियाचा वापर पण किती करावा, कसा करावा, कसा आपल्याला फायद्याचा होईल, कुठेही त्याचा दुरुपयोग होऊ नये किंवा मिसगाईड होऊ नये याच्याबद्दलही माहिती आपल्याला असावी. प्लस आता इतकं म्हणजे AI इतकं गेलंय, थोडंसं आपल्याला त्याच्याबद्दलही माहिती पाहिजे. मी असं नाही म्हणणार की बसून शिका, पण मार्केट नॉलेज जे आहे, तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये कुठे स्टँड करतं किंवा मार्केटमध्ये काय चाललं आहे याच्याबद्दलही थोडी माहिती पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर जेव्हा तुम्ही हळूहळू काम कराल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स एक वेगळा असेल, तेव्हा तुम्ही वेगळ्या विषयांवर बोलाल, तेव्हा तुम्ही जेव्हा कस्टमरशी डील करता किंवा क्लायंटशी डील करता तेव्हा समोरच्यालाही कळतं की यांना मार्केट नॉलेज आहे, यांना थोडं व्यवहाराचं पण ज्ञान आहे, यांना बँकेचं पण ज्ञान आहे, बिझनेस वाढवायचं झालं, यांच्याशी डील करायचं झालं तर एक एक स्टेप अजून पुढे आहेत आपण जनरल लोकांपेक्षा. तर त्या दृष्टीने पण आपण काम थोडंसं करायला पाहिजे. हे फक्त मार्गदर्शन आहे, याच्यावर आता कसं तुम्ही करायचं किंवा कसं त्याला घ्यायचं किंवा कसं छोट्या छोट्या हे त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप पुढे जायचं ते तुमच्यावर आहे. पण आधीच म्हणजे मी जसं म्हणते महिला आहे ना मल्टीटास्किंग आहेत. म्हणजे आत्ता सुद्धा आपण इथे बसलो तरी घरचा विचार आहे, मुलांचा विचार आहे. सो मल्टीटास्किंग मध्ये निश्चितच तुम्ही हे सगळं मॅनेज करू शकता. म्हणजे घर, बिझनेस आणि स्वतःची डेव्हलपमेंट, नॉट ओन्ली बिझनेसची, स्वतःला ग्रूम करणे म्हणजे फक्त छान कपडे घालणं आणि छान दागिने घालणं नाही. ग्रूम मीन्स इथनं तुमच्या विचारातनं, तुमच्या अभ्यासातनं, सगळीकडनं तुम्ही ग्रूम करायला पाहिजे. ते ग्रूमिंग जे आहे ना, मग तुम्ही कितीही साधे असाल, एकदम साधे जरी असाल, पण तुमचे विचार एकदम स्पष्ट आहेत, तुमचा अभ्यास चांगला आहे, तर त्याच्याने काय होतं की तो कॉन्फिडन्स आपल्या पण येतो. सो या दृष्टीने तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. ऑलरेडी तुम्ही स्टेप घेतली आहे की तुम्ही घरातनं बाहेर पडलाय, तुम्ही उद्योग करताय, वेगवेगळे तुमचे प्रॉडक्ट तुम्ही त्याच्यावर काम करताय. पुढची अजून एक स्टेप घ्या की आता स्वतःसाठी तुम्हाला कॉन्फिडेंटली याच्यावर काम करायचंय आणि उभं राहायचंय, बोलायचंय, खूप कॉन्फिडेंटली पुढे जायचंय. तर एवढेच 2 मला असं वाटतं की जे टॉपिक आहे मला वाटतं की गाईड करावं. हा, मला असं वाटतं की तुम्ही करंट अकाउंट बद्दल या महिलांना माहिती सांगावी की त्या बिझनेसला काय नवीन बिलकुल. आत्ता सांगू? हो नक्कीच तेच. म्हणजे मी तर असा विषय दिला तर मी दिवसभर बोलेन, पण ठीक आहे तेवढं एक मी सांगते. म्हणजे साधारणपणे काय होतं की जेव्हा आपण बँकेत अकाउंट उघडतो तर सेव्हिंग अकाउंट असतं आपलं. सेव्हिंग अकाउंटचं पर्पज फक्त घरगुती खर्च किंवा स्टुडंट किंवा आपले पर्सनल एक्सपेन्सेस त्याच्यासाठी असतं. करंट अकाउंट हे सेपरेटली उघडलं जातं बिझनेससाठी. आणि करंट अकाउंट उघडल्याने काय होतं की त्याचे जे काही फायदे आहेत, म्हणजे फरक काय आहे सेव्हिंग आणि करंटमध्ये. तर करंट अकाउंटला तुम्हाला फॅसिलिटी अशी मिळते की तिथे अमाऊंटचं किंवा ट्रान्झॅक्शनचं रिस्ट्रिक्शन नाहीये. म्हणजे जसं इथे तुम्हाला दिवसाला एकदा किंवा 2दा पैसे काढता येतील, जमा करता येतील, तिथे तसं नाहीये. मल्टिपल टाइम तुम्ही ते पैसे काढू शकता, जमा करू शकता. आणि बिझनेससाठी
ते करंट अकाउंट सेपरेट अशासाठीच केलं जातं की त्याच्यावर म्हणजे त्याच्या बेसिसवर जेव्हा तुम्ही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन बँक तुमची बघते त्याच्या बेसिसवर बँक तुम्हाला कधी कधी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किंवा कॅश क्रेडिट फॅसिलिटी असं ते करंट अकाउंटच्या बेसिसवरच दिलं जातं. आणि करंट अकाउंट थ्रूच म्हणजे जिथे जिथे तुम्ही टॅक्स फायलिंग कराल किंवा तुम्ही लोनसाठी जाल तर सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला ते मिळत नाही बेनिफिट जे करंट अकाउंटला मिळतं. सिम्पल आहे की तिथे तुम्हाला बिझनेसच्या दृष्टीने मल्टिपल ट्रान्झॅक्शन अमाऊंटचे रिस्ट्रिक्शन्स नाहीत प्लस लोनसाठी तुम्ही जाऊ शकता त्याच्यासाठी ते करंट अकाउंट उघडायला पाहिजे. आणि प्लस जे ऑनलाईन फॅसिलिटी सेव्हिंगला आहेत ते सगळे करंट अकाउंटला मिळतील. प्लस तुम्हाला ॲडिशनल म्हणजे जर तुम्हाला मोठे ट्रान्झॅक्शन करायचे असतील ऑनलाईन बेसिसवर ते पण करंट अकाउंटला मिळतं. त्याच्यासोबत जर कॅश क्रेडिट म्हणजे तुम्ही उधारीवर कर्ज वगैरे घेतलं ओव्हरड्राफ्ट घेतलं त्याचं पण सेपरेट अकाउंट तुम्हाला करंट अकाउंटशी लिंक मिळतं. त्याचं QR कोड किंवा त्याचं ऑनलाईन बँकिंग ते सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतात. सो जर आत्ता सेव्हिंग अकाउंट थ्रू ऑपरेट करत असाल तर प्लीज जाऊन करंट अकाउंट उघडा, सेपरेट हिशोब ठेवा. त्याच्यात जे ट्रान्झॅक्शन दिसतात तेच ऍक्च्युली गृहीत धरले जातात. सेव्हिंग अकाउंटवर इनिशियली काम चालू शकतं पण नंतर करंट अकाउंट हे उघडायलाच पाहिजे बिझनेस मोठा करताना. ठीक आहे, थँक्यू.